हा कट ऑफ लावण्याच्या आधी आपल्याला काही गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल। तर मीरा भाईंदरचं ग्राउंड हे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा एकदम सुरळीतपणे पार पडलं होतं। मागच्या वेळेस पेक्षा यावेळेस थोडा कट ऑफ जास्त लागला होता। ओपनचा जवळपास कट ऑफ 45 प्लस गेलेला आहे। तर याचाच परिणाम हा लेखीवर सुद्धा झाला होता। झालं कसं, तर ज्या मुलांचा लेखीचा अभ्यास हा चांगला होता आणि त्या मुलांचं ग्राउंड हे थोडं कच्चं होतं, त्यामुळे ते मुलं मीरा भाईंदरला लेखीसाठी क्वालिफायच होऊ शकले नाही। तर मीरा भाईंदर क्वालिफाय म्हणजे लेखीसाठी मीरा भाईंदरला क्वालिफाय कुठले मुलं झाले, तर अशी मुलं की जे मुलं फक्त ग्राउंडचेच एक्सपर्ट आहे, म्हणजे ते जास्तीत जास्त ग्राउंड करतात, असे मुलं की ज्यांना 45, 47, 50 पैकी 50 मार्क आहेत। पण या मुलांचं होतं कसं की या मुलांची लेखी कच्ची असते, त्यांना लेखीमध्ये जास्त स्कोअर घ्यायला जमत नाही, त्यांचा जास्तीत जास्त स्कोअर हा 70-75च्या वर जात नाही। आणि दुसरीकडे मीरा भाईंदरला क्वालिफाय कुठले मुलं झाले, तर जे मुलं हे सुरुवातीपासनं नियमित पोलीस भरतीची प्रॅक्टिस, रनिंगची आपलं मैदानी चाचणी म्हणजे ग्राउंड आणि लेखीची 100% देऊन प्रॅक्टिस करतात। आणि त्यांनी यावर्षी मीरा भाईंदरचं ग्राउंड हे 100% देऊन आणि लेखी सुद्धा आता आपलं स्वतःचं 100% देऊनच म्हणजे व्यवस्थित जी भरती आहे ती दिलेली आहे। तर ह्या वर्षी ही जे मुलं आहेत, ह्या मुलांनाच पोस्ट मीरा भाईंदरच्या पोस्टचं स्वप्न हे नक्की होणार आहे। तर मीरा भाईंदरच्या पेपरबद्दल बोलायचं झालं तर 5 ते 6 प्रश्न सोडले तर मीरा भाईंदरचा पेपर हा यावेळेस खूप सोपा आला होता। जे मुलं नियमित अभ्यास करणारे आहे, कंटिन्यू अभ्यासाच्या फ्लो मध्ये आहेत, त्या मुलांना जवळपास 88 ते 90 प्लसच स्कोअर त्या मुलांचा आलेला असेल। आणि जे मुलं थोडे कमी अभ्यास करणारे म्हणजे मॉडरेट याच्यामधले आहेत, त्यांना तरी 83, 84, 85 या पुढेच मार्क गेले असतील। तर पेपरमध्ये यावेळेस एवढं काही काठीण्य पातळी नव्हती, 5 ते 6 प्रश्न सोडले तर। आणि ज्या मुलांना पेपर हा सोपा असल्यामुळे टाइम मॅनेजमेंट जमलं नाही, वेळेवर हुकलं किंवा काही सिली मिस्टेक झाल्या गडबडीत, आणि या अशाच मुलांना 70, 75 असे जर मार्क तुम्हाला आले असतील तर यावेळेस तुम्ही मीरा भाईंदर साठी फायनल मेरिटसाठी तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ शकता। तर आता भरपूर मुलं असं म्हटलेत की सर दिसायला पेपर खूप सोपा वाटतो, पण जेव्हा आम्ही परीक्षा हॉलमध्ये पेपर दिला तेव्हा तो खूप हार्ड होता, त्यामुळे आमच्या सिली मिस्टेक झाल्या। तर मी सुद्धा मीरा भाईंदरचा पेपर बघितलेला आहे आणि जे मुलं हे नियमित अभ्यास करतात त्यांना हा पेपर सोपाच गेलेला आहे। फक्त 5 ते 6 प्रश्न सोडले असता, बाकी सर्व क्वेश्चन एकदम इझी क्वेश्चन्स होते। त्यामुळे आधीच ग्राउंडची मीरा भाईंदरच्या ग्राउंडची कट ऑफ ही हाय लागलेली आणि त्यात आता पेपर सोपा आला, त्यामुळे निश्चितच तुम्हाला जो मीरा भाईंदरचा फायनल मेरिट आहे यावर निश्चितच एक मोठा परिणाम झालेला तुम्हाला इथे दिसून येईल। तर मीरा भाईंदरचा फायनल मेरिट लिस्टचा कट ऑफ लावायच्या आधी आपल्याला त्याच्या सभोवतालच्या भरपूर गोष्टी बघायला लागतील। त्या म्हणजे त्याचा प्रवर्ग झाला असेल, त्या प्रत्येक प्रवर्गाला किती जागा असतील, त्याचा ग्राउंडचा कट ऑफ किती लागलेला असेल, त्यानंतर तुमच्या लेखीमध्ये किती तुम्हाला मार्क हवे असतील, त्यानुसार तुमचे फायनल मेरिट किती बनेल, त्यानंतर पुरुष उमेदवारांचा वेगळा, महिला उमेदवारांचा वेगळा, त्यानंतर प्रत्येक प्रवर्गाचा तुमचा वेगवेगळा कट ऑफ लागतो। या सर्वांचा अंदाज घेऊनच मी इथे आज मीरा भाईंदरचा कट ऑफ लावणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। प्रॉब्लेम काय होतो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही आणि कमेंटमध्ये मला माझ्या कास्टचा सर कट ऑफ किती लागला, तर मी डायरेक्ट तुम्हाला कसा कट ऑफ सांगेल। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्या कास्टचा सुद्धा मी सगळ्या इथे कास्ट कव्हर केलेले आहेत। ज्या मेन कास्ट आहेत त्या झाल्या ओपन, ओबीसी, एसबीसी, एससीबीसी, एससी, एसटी, VJA, NTB, NTC, NTD, अजून EWS, या सर्व कास्ट महिला आणि पुरुष सगळ्यांचा कट ऑफ कव्हर केलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर मीरा भाईंदरच्या कट ऑफ बद्दल बोलायचं झालं तर इथे तुमच्या जागा, तुमचा ग्राउंडचा कट ऑफ हे सगळं लक्षात घेऊनच तुम्हाला लेखीला प्रत्येक कास्टला जवळपास 85 प्लसच मार्क असले पाहिजे, तेव्हाच तुम्ही इथे मीरा भाईंदरच्या फायनल लिस्ट मध्ये सिलेक्ट होऊ शकता। तर आता सर्वप्रथम आपण पुरुष उमेदवारांचा कट ऑफ बघूया, यानंतर महिला उमेदवारांचा कट ऑफ येईल। तर सर्वात आधी पुरुष उमेदवारांचा ओपन कॅटेगरीसाठी, तर इथे ओपन कॅटेगरीच्या जागा होत्या पुरुष उमेदवारासाठी 64 जागा होत्या। तर या 64 जागांसाठी ग्राउंडचा कट ऑफ लागला होता 45।
तर पेपरमध्ये तुम्हाला निदान 88, 89, 90 मार्क असायला हवेत, तेव्हा तुमची टोटल ही 133, 134 प्लस. ओपनचा कट ऑफ हा 134 प्लसच यावेळेस जाईल. त्यानंतर आहे पुरुष उमेदवार ओबीसी. तर ओबीसीला जागा होत्या यावेळेस 48. तर 48 जागांसाठी आपल्या ग्राउंडचा कट ऑफ लागला होता 37. तर तुम्हाला पेपरमध्ये ओबीसी साठी 90 प्लस मार्क हवेत, तेव्हा तुमची ओबीसीची फायनल कट ऑफ ही 128 प्लस जाईल यावेळेस. ओबीसी 128 प्लस. त्यानंतर आहे विजय. तर विजयाच्या जागा यावेळेस होत्या 10 आणि 10 जागांसाठी तुमची इथे ग्राउंडची कट ऑफ ही 41 म्हणजे जास्त लागली होती. तर 41 कट ऑफ लागली तर तुम्हाला यावेळेस ग्राउंडमध्ये 90 प्लस मार्क हवेत. तर याची टोटल ही तुम्हाला 131, 132 प्लस. विजयची टोटल फायनल कट ऑफ ही 131 किंवा 132 प्लस तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर आहे NTB. तर NTBच्या जागा ह्या यावेळेस 6 जागा होत्या मीरा भाईंदरला आणि ग्राउंडची कट ऑफ NTBची 37 लागलेली होती. तर तुमची ओव्हरऑल कट ऑफ, फायनल कट ऑफ NTBची ही 130 जाणार आहे, लक्षात ठेवा 130 प्लस. त्यानंतर आहे तुमची NTC. NTCच्या तुमच्या जागा होत्या 8 जागा आणि तुमची ग्राउंडची कट ऑफ 40 लागलेली होती. तर यानुसार तुम्हाला 132 प्लस मार्क लागतील जर तुम्हाला फायनल मेरिट मध्ये यायचं आहे. NTD. तर NTD साठी फक्त इथे 3 जागा होत्या, त्यामुळे इथे ग्राउंडची कट ऑफ 41 प्लस लागली होती आणि इथे 3च जागा असल्यामुळे तुमचे इथे पण फायनल मेरिट ही NTDची 132 प्लसच लागेल. त्यानंतर आहे तुमची SBC. तर SBCच्या यावेळेस फक्त 4च जागा होत्या आणि 4 जागेसाठी तुमची इथे 36 प्लस कट ऑफ लागलेली आहे, त्यामुळे तुमची फायनल कट ऑफ ही SBCची 129 प्लसच जाईल. त्यानंतर आहे SEBC. तर SEBC साठी यावेळेस 19 जागा होत्या आणि या 19 जागांसाठी 36 प्लस ही ग्राउंडची मेरिट लागलेली आहे आणि SEBCचा जो फायनल कट ऑफ बनेल तो बनेल 128 प्लस SEBC. त्यानंतर आहे EWS. तर EWSची इथे 13 जागा होत्या आणि या 13 जागांसाठी तुमचा 25 प्लस म्हणजे खूप कमी कट ऑफ लागला होता आणि यावरूनच EWSचा तुमचा फायनल मेरिट लिस्टमध्ये फक्त 115 प्लसच कट ऑफ लागेल, याच्यावर तुमचा कट ऑफ म्हणजे लागणार नाही. त्यानंतर आहे SC. तर SC कास्टसाठी तुमच्या इथे 35 जागा होत्या ह्यावेळेस. तर 35 जागेसाठी तुमचं मीरा भाईंदरचं मेरिट, ग्राउंडचं मेरिट हे 36 मार्कवर लागलेलं होतं आणि SCचा फायनल कट ऑफ हा तुमचा 125 प्लस लागेल यावेळेस SC कास्टचा. त्यानंतर आहे ST. तर ST साठी तुम्हाला यावेळेस 37 जागा होत्या आणि या 37 जागेसाठी तुमचं ग्राउंडचं मेरिट हे 41 प्लस लागलं होतं. तर यावेळेस SCचं फायनल मेरिट लिस्ट हे 126 प्लस लागेल, लक्षात ठेवा SC 126 प्लस. तर मित्रांनो, हे होतं मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाचं पुरुष उमेदवारांचं कट ऑफ. यामध्ये तुमचे 1 ते 2 मार्क हे मागे पुढे होऊ शकतात, लक्षात ठेवा. हे तुमचं फायनल कट ऑफ नाही तर हा अंदाजित कट ऑफ आहे. 1-2 मार्क इथे तुमचे मागे पुढे धरून चला. तुमचा 1-2 मार्क मायनस असले तरी सुद्धा तुमचं होईल आणि 1-2 मार्क तुमचा प्लस असेल तर तुमचं नक्कीच होईल. तर आता यानंतर आपण बघूया मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाचा महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे त्या कट ऑफ बद्दल सविस्तर बघूया. प्रवर्ग, त्याच्या जागा, त्याचं ग्राउंडचं मेरिट आणि त्यानंतर तुमचं फायनल मेरिट किती बसेल पेपरमध्ये मार्क येऊन. तर सर्वप्रथम महिला उमेदवारांचं आपण बघूया ओपन कास्टसाठी. तर ओपनसाठी महिला उमेदवारांच्या जागा ह्या पुरुषांप्रमाणे 64 जागा होत्या आणि यावेळेस महिलांचं ग्राउंडचं कट ऑफ हे 43 प्लस लागलं होतं. तर यावरून महिलांचं जे फायनल मेरिट लिस्ट बसेल ते 127 ते 128 प्लसच बसेल, लक्षात ठेवा. ओपनचं महिला उमेदवार 128 प्लस कट ऑफ बसेल. त्यानंतर आहे ओबीसी प्रवर्ग. तर महिला ओबीसी प्रवर्गात जागा होत्या 48. तर या 48 जागांवर 32 प्लस तुमचं ग्राउंडचं मेरिट लागलेलं होतं आणि ओबीसी साठी महिलांचं फायनल कट ऑफ तुमचं 119 प्लस बघेल. इथे तुम्ही बघू शकता की ओपन आणि ओबीसी महिलांमध्ये ग्राउंडच्या कट ऑफ मध्ये जवळपास
9 ते 10 मार्कांचा तुम्हाला इथे डिफरन्स बघायला मिळेल. हाच तुमचा कट ऑफ, फायनल कट ऑफ संबंधी सुद्धा 128 ते 119 तुम्हाला 10 मार्कांचा इथे डिफरन्स बघायला मिळेल. त्यानंतर आहे विजय. तर महिला उमेदवार विजयच्या जागा होत्या 9 आणि 9 जागांसाठी इथे 37 मार्कांचं तुमचं ग्राउंडचं कट ऑफ होतं आणि विजय महिला उमेदवार तुमचं फायनल कट ऑफ बसेल 125 मार्क प्लस. त्यानंतर आहे महिला उमेदवार NTB. तर NTB साठी तुमच्या जागा होत्या 6 जागा आणि या 6 जागांसाठी तुमचं 32 प्लस हे महिला उमेदवारांचं ग्राउंडचं मेरिट लागलं होतं आणि NTB साठी तुमचं फायनल मेरिट लिस्ट बसेल 122 प्लस. लक्षात असू द्या NTB 122 प्लस. त्यानंतर आहे NTC. तर NTC साठी महिला उमेदवारांच्या 8 जागा होत्या आणि या 8 जागांसाठी तुमचं 35 प्लस ग्राउंडचं मेरिट लागलेलं आहे आणि तुमचं फायनल मेरिट लिस्ट हे 123 प्लस लागेल. लक्षात ठेवा NTC तुमचं 123 प्लस. त्यानंतर आहे NTD साठी महिला उमेदवारांच्या 4 जागा होत्या आणि या 4 जागांसाठी तुमचं 35 प्लस ग्राउंडचं मेरिट लागलेलं आहे 125 प्लस. NTD 125 प्लस. त्यानंतर आहे SBC. तर SBC महिला उमेदवारांच्या 5 जागा होत्या आणि या 5 जागांसाठी तुमचं 33 प्लस कट ऑफ लागलेला आहे ग्राउंडचा आणि तुमचं SBCचं महिला उमेदवारांचं फायनल मेरिट लिस्ट ही बनेल 121 प्लस. लक्षात ठेवा SBC 121 प्लस. त्यानंतर आहे SEBC. तर SEBC साठी तुमचं 21 जागा होत्या आणि 21 जागेसाठी तुमचं ग्राउंडचं कट ऑफ हे 32 प्लस लागलं होतं आणि तुमचं SEBCचं महिला उमेदवारांचं फायनल मेरिट लिस्ट हे 119 प्लस बनेल. SEBC 119 प्लस लक्षात असू द्या. त्यानंतर आहे EWS. तर EWSच्या महिला उमेदवारांच्या जागा होत्या 16. तर या 16 जागांसाठी तुमचं कमी कट ऑफ लागलेलं होतं म्हणजे 25 प्लसच तुमचं कट ऑफ लागलेलं होतं आणि आता तुमचं EWSचं कट ऑफ फायनल मेरिट लिस्ट मध्ये सुद्धा कमीच लागेल. महिला उमेदवारांचं EWS हे फक्त 110च लागेल. यापुढे तुमचं म्हणजे याच्या पेक्षा जास्त तुमचं कट ऑफ लागणार नाही. त्यानंतर आहे SC कास्ट. महिला उमेदवार तुमच्या 33 जागा होत्या आणि 33 जागेसाठी तुमचं 31 प्लस ग्राउंडचं मेरिट लागलेलं आहे आणि तुमचं SC कास्टला महिला उमेदवारांचं फायनल सिलेक्शन हे 117 मार्कवर होणार आहे. लक्षात ठेवा महिला उमेदवार SC कास्ट 117 मार्क्स. त्यानंतर आहे ST. तर STच्या तुमच्या जागा होत्या 40 जागा. तर या 40 जागांसाठी 39 प्लस तुमचं ग्राउंडचं कट ऑफ लागलेलं आहे आणि फायनल कट ऑफ हा SCचा तुमचा 118 प्लस लागेल. लक्षात ठेवा महिला उमेदवार SC 118 प्लस. तर हा होता मित्रांनो मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय पुरुष आणि महिला उमेदवारांचा एकंदर अंदाजित फायनल कट ऑफ. तर यामध्ये तुम्ही 1 ते 2 मार्क हे प्लस किंवा मायनस धरून चला. जर तुमच्या कास्टच्या कट ऑफ नुसार तुम्हाला 2 मार्क कमी जरी असतील तरी तुमचं इथे सिलेक्शन होईल आणि तुम्हाला जास्त जरी असतील तरी तुमचं सिलेक्शन हे इथे होईल. याचं रिझन काय आहे की मुलांना ऑलरेडी ग्राउंडमध्ये मार्क जास्त आहेत त्यामुळे मुलांची ग्राउंडची कट ऑफ लिस्ट ही हाय लागलेली होती आणि मागच्या वेळेस जर तुम्ही बघितलं मागच्या भरतीत तर मुलांना ग्राउंडमध्ये सुद्धा चांगले मार्क होते आणि मुलांचा पेपर सुद्धा जास्त अवघड होता. या वर्षीच्या तुलनेत पेपर अवघड होता त्यामुळे मेरिट ही खूप कमी लागलेली होती आणि ह्यावेळेस काय झालंय की मुलांना ग्राउंडमध्ये ऑलरेडी चांगले मार्क आहेत त्यामुळे मुलांचं ग्राउंडचं मेरिट हाय लागलेलं आहे आणि ह्यावेळेस पेपर सुद्धा त्यांनी खूप सोपा काढलेला आहे. जे नियमित रेग्युलर अभ्यास करणारे मुलं आहेत त्यांच्यासाठी पेपर खूप सोपा आहे. मी सुद्धा पेपर बघितलाय. पर्सनली पेपर खूप सोपा होता. मी 6 ते 7 प्रश्न मला अवघड वाटले बाकी एकदम पेपर सोपा होता. कुठेही काही प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे इथे तुम्हाला ग्राउंडची मेरिट ही हाय बघायला मिळेल आणि काही कारणास्तव मेरिट थोडी खाली आली तर जास्त नाही येणार. 1 किंवा 2 मार्कच खाली येईल. त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं 1 ते 2 मार्क तुम्ही मागे पुढे धरूनच चला असं नेहमी होतं. त्यामुळे हा अंदाजित कट ऑफ सांगण्यामागचा उद्देश हाच असतो. कुणालाही तुमचा निश्चित कट ऑफ माहित नसतो. अंदाजित कट ऑफ सांगण्याचा सगळ्यांचा उद्देश हाच असतो की मुलांना एक काय बोलतात त्याला शांत राहतील मुलं आणि एक मुलांमध्ये संयम येईल की हा बाबा 1-2 मार्क मागे पुढे जरी असले तरी आमचं होईल. तेव्हा मीरा भाईंदरची ऑफिशियल जी तुमची लेखी परीक्षेची जी गुणदान जे त्या ज्या परिपत्रकात तुमचं गुणदान वगैरे येईल तुम्हाला किती मार्क्स पडले प्रत्येकी जर काही प्रश्नपत्रिकेत प्रश्न चुकलेले असतील तर ते सुद्धा तुम्हाला त्याचे सुद्धा मार्क देण्यात येईल. ही सगळी एक टोटल मिळून जी तुमची गुणांची यादी बनवून येईल ती यादी जेव्हा प्रकाशित होईल त्यानंतर एक निश्चित फायनल कट ऑफ तुमचा एकदम परफेक्ट बनेल
हा अंदाजित कट ऑफ होता, त्यामुळे फायनल कट ऑफ हा जेव्हा गुणांची यादी येईल तेव्हा एक चांगला बनेल. तर जेव्हा यादी प्रकाशित होईल तेव्हा मी तुमच्यासाठी एक परफेक्ट आणि सविस्तरपणे PPT स्वरूपात तुमचा कट ऑफ हा देईल. त्याची तुम्ही काळजी करू नका. तोपर्यंत शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्याने काय होईल तर मीरा भाईंदर बद्दल अजून समोर येणारी जी नवीन अपडेट आहे ती तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. आणि ज्या समोर येणाऱ्या पोलीस भरतीबाबत अजून अपडेट आहेत किंवा अजून येणारी आता जी दारूबंदी विभाग आहे, ज्या मुलांचं मीरा भाईंदरमध्ये यावेळेस अवघड वाटत आहे, त्यांनी आता दारूबंदी पोलिससाठी थोडं मेहनत करा, कारण की सेम तुमचा सिलेबस होणार आहे. फक्त एक इंग्रजी ॲड ऑन आहे आणि त्यानंतर तुमचं ग्राउंड सेम आहे, गोळा सेम आहे, 100 मीटर 1.5 किलोमीटर सगळं सेम आहे आणि पेपरचा पॅटर्न सुद्धा सेम आहे. एवढंच आहे की निगेटिव्ह मार्किंग आहे. हा व्हिडिओ मी एक टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या दारूबंदी पोलीसचा. तर असंच तुम्ही जर माझ्याशी नेहमी कनेक्टेड राहाल तर मी तुम्हाला नवनवीन अपडेट जे समोर येणार आहेत, वनरक्षक भरती सुद्धा येणार आहे किंवा अजून पोलीस भरती सारख्या ज्या मेन तुमच्या एक्झाम आहेत, तिथे होतं काय मित्रांनो की मुलांना परीक्षेबद्दल माहिती नसतं, काही गायडन्स नसतो. जे गावखेड्यातली मुलं आहेत ते अकॅडमी वगैरे जॉईन करू शकत नाही, ऑनलाईन क्लास घेऊ शकत नाही. तर हे YouTube हे तुम्हाला फ्री सगळं देत आहे. मी इथे बसलोय तुम्हाला सांगण्यासाठी, हे तुम्हाला सगळं फ्रीमध्ये मिळते. जो तुमचा डेलीचा जो डेटा आहे तो तुम्ही खर्च करताय, बाकी तुम्हाला काय नाही, फक्त रिचार्ज मारताय तोच तुमचा खर्च आहे. ते तुम्ही नेहमी बोलण्यासाठी सुद्धा मारता. तर हेच तुम्हाला जे मी देतोय ते तुमच्या फायद्यासाठीच आहे. त्यासाठी तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघत जा. होतं काय की मुलं अर्धवट व्हिडिओ बघतात आणि मग म्हणतात सर आमचा कट ऑफ किती, आमचा कट ऑफ किती. व्हिडिओमध्ये सगळा कट ऑफ कव्हर केलेला आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुमचा कट ऑफ काय त्यापेक्षा 1-2 मार्क मागे पुढे असतील तर तुम्ही निश्चित भरती होणार, काही काळजी करू नका. लवकरच वनरक्षक भरतीचा सुद्धा, ही पोलीस भरती आपली एकदा पोलीस भरती संपली, सगळ्यांचे मेरिट लिस्ट वगैरे जाहीर झाले, सगळे जेवढे मित्र व्हिडिओ बघतायत तेवढे सगळे पोलीस पदावर तुम्ही रुजू झाले, तुम्ही होणारच आहेत रुजू. तर त्यानंतर जे राहिलेले आहेत, ज्यांचा यावेळेस तेवढी तयारी होती पण त्या लेवलची नव्हती, तर त्यांच्यासाठी समोर येणारी दारूबंदी विभागाची भरती आहे आणि वनरक्षक भरती आहे. यामुळे तुम्ही 100% द्या. निश्चित महाराष्ट्र पोलीस विभागापेक्षा राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी विभाग आणि वनरक्षक विभाग हे एक लेवल उपरचे, म्हणजे महाराष्ट्र पोलीस इथे असेल नोकरीच्या बाबतीत, तर दारूबंदी विभाग आणि वन विभाग हे थोडे अप लेवलचे आहेत. म्हणजे खूप चांगल्या नोकऱ्या आहेत, तुम्हाला आराम भेटेल, वेळेवर सुट्टी, वेळेवर वेतन आणि जास्त वर्कलोड नाहीये, रात्री जास्त जागायचं काम नाहीये, तुमच्या मनानुसार काम आहे. खूप चांगल्या पोस्ट आहे. तुम्ही कुणालाही विचारायचे दारूबंदी पोलीस विभागामध्ये असतील किंवा आपल्या वन विभागामध्ये असतील, ते तुम्हाला निश्चितच सांगतील की महाराष्ट्र पोलिसांपेक्षा खूप सोयीस्कर जॉब आहे. त्यासाठी मी जो दारूबंदीचा व्हिडिओ बघितलेला आहे तो बनवा आणि यानंतर म्हणजे काही दिवसानंतर वनरक्षक भरतीचा व्हिडिओ सुद्धा येणार आहे, तो सुद्धा बघा. तोपर्यंत मीरा भाईंदर बद्दल किंवा इतर पोलीस भरतीबद्दल काही नवीन अपडेट आले तर ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन. तोपर्यंत माझ्याशी कनेक्टेड राहा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि काळजी घ्या. लवकरच मीरा भाईंदरची फायनल कट ऑफ लिस्ट ही जारी होईल. तोपर्यंत शांत राहा आणि संयम बाळगा. धन्यवाद.